तर हाय मित्रांनो, तर मी आज नवीन पुन्हा एक ट्रिक घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला इथे एक असं हे पहा, वरी असं इथे एक ऑप्शन नावाचं एक चिन्ह आहे, मी त्याला सर्कल केलं आहे. आपल्याला तिथे जायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इकडे एक हे ऑप्शन दिसेल, हे पाहू शकता, हे इथले. मग याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. हे पाहू शकता, मी क्लिक केलं आहे त्याच्यावर. मग नंतर आपल्या पुढे एक स्वराज ट्रॅक्टर येईल, सगळ्यांचं आवडतं ट्रॅक्टर निशूभाईचं. हे ट्रॅक्टर आल्यानंतर आपल्याला एका मोकळ्या जागेमध्ये जायचं आहे. तोपर्यंत आपण मोकळ्या जागेपर्यंत जाईपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी इथे एका मोकळ्या जागेमध्ये आलेलो आहे, हे पाहू शकता. आणि येथे आपण तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक टिक करून दाखवतो, सर्कल. इथे कस्टमायझेशनचं लेफ्ट साईडला आपल्याला ऑप्शन दिसत असेल, आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे जाऊन आपल्याला एक मॉडिफिकेशनचं लेफ्ट साईडला ऑप्शन दिसेल. सॉरी मित्रांनो, मी इकडे दुसरं बटन दाबलं होतं. इथे आपल्याला मॉडिफिकेशनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे राईट साईडला फर्स्ट नंबरचं ऑप्शन असेल की ट्रॅक्टर मॉडिफिकेशन, आपल्याला तिथे जायचं आहे. आणि नंतर इथे बिग ट्रॉलीचं ऑप्शन क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला इथून बाहेर पडून इथे राईट साईडला ऑप्शन असेल, ऑप्शन्स असं नावामध्ये असं एका आयात आकारामध्ये, आपल्याला तिथे क्लिक करून इथे AI मोड असं असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला इथे क्लोज करायचं आहे. इथून सगळं क्लोज झाल्यावर आपल्या पुढे एक जीप दिसेल तुम्हाला, बोलेरो. येथे मी तुम्हाला एक टिक करून दाखवतो, त्याच्यावर आपल्याला नंतर क्लिक करायचं आहे. हे पाहू शकता, इथे एक ऑप्शन दिसत असेल, आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सॉरी मित्रांनो, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे या जीपवर येत असून इथून आपल्याला ऑप्शन्सवर जायचं पुन्हा, आणि पुन्हा इथे ट्रॅक्टर घ्यायचा आहे आपल्याला. ट्रॅक्टर घेतल्यानंतर मित्रांनो, आपल्याला ट्रॅक्टरला थोडे मागे यायचे आहे. पाठीमागे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं मी तुम्हाला पुढे सांगतो. इथे 2 ट्रॅक्टर एका सुईन आलेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थांबा 1 मिनिट. नंतर आपल्याला येथे आपल्याला एक ऑप्शन कस्टमायझेशनचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि नंतर इथे मॉडिफिकेशनच्या ऑप्शनवर, आणि नंतर ट्रॅक्टर मॉडिफिकेशनच्या ऑप्शनवर. नंतर येथे एक बिग ट्रॉली घेतली होती ना, ते बिग ट्रॉलीचं साईन हटवून द्यायचं आहे. नंतर इकडे यायचं आहे पुन्हा. नंतर मी एक टिक करून दाखवतो तुम्हाला, तिथे एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपण तिथे क्लिक केल्यानंतर आपण ट्रॉली लावल्या त्या ट्रॅक्टरवर येऊ, आणि नंतर पाहू शकता की आपली ट्रॉली नाही निघाली. थांबा 1 मिनिट. नंतर आपल्याला कस्टमायझेशनच्या ऑप्शनवर जायचं, पुन्हा नंतर येथे एक ट्रॅक्टर मॉडिफिकेशनच्या ऑप्शनवर जायचं, पुन्हा बिग ट्रॉलीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपली ट्रॉली निघालेली आहे मित्रांनो. तर कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपण एक लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.